वाडेगावला राहायचे. प्राथमिक शाळेला मराठी आणि त्यानंतर अकोल्याला मी थोडं ठरवलं आपल्याला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग पण नाहीच आहे, आपल्याला बेसिक सायन्सेस आणि त्यावेळेला घरच्यांनी मला इंग्रजी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे जास्त डिटेल सांगते आहे कारण आपण जे बघतो आपल्याला फक्त एक रॉकेट लॉन्च होताना इथपर्यंतच आपल्याला माहिती असतं आणि ते सक्सेस होतं की फेल होतं ते आपण तेवढं बघतो. कारण त्या रॉकेटमध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्या आपण सॅटेलाईट त्या सॅटेलाईट बरेच इन्स्ट्रुमेंट्स त्याला सेन्सर पेलोड बनवण्याचं काम जे आहे स्पेस ॲप्लिकेशन्सचं काम करतात आणि आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. माझी फर्स्ट असाइनमेंट सगळ्यात न्यू सेक्शन तो इथनं माझा जर्नी स्टार्ट झाला आणि 2010 एक मेजर माइलस्टोन जो आहे चंद्रयान-3 मध्ये मला देता आलं एक्सेप्शनल अँड व्हेरी प्राऊड. आता आमचं कसं आहे मॅडम, आम्हाला बाहेर म्हणते की काय रॉकेट सायन्स आहे का, एवढीच भूमिका आमची रॉकेट आणि सायन्सला घेऊन आहे. तर तुमच्या घरामध्ये पण असे रॉकेट सायन्स होतात का आवडतात तुम्हाला? माझ्या घरी तर माझी बायको काही किंमतच करत नाही. रॉकेट सायन्स करतो पण त्या रॉकेट सायन्सला पब्लिसिटी देण्याचं ठीक आहे म्हणजे जे आम जनता आपण म्हणतो कॉमन पीपलच्या त्यामुळे तुमचं नाव एवढंच महत्त्वाचं आहे. तुमची ही लेखी म्हणजे रॉकेट बरोबर. तर घरामध्ये खरं सांगायचं तर असं नाही आहे कारण दोघंही to be frank, माझे मला खूप appreciate करतात and he always supports me. That's why मी जे भ्रमण करते त्यांचा सपोर्ट करते. वगैरे होतं मॅडम म्हणजे रात्री इतके तुम्हाला उशीर होते 12-1 वाजता कॅमेरा चालू माझी बाईक बोल तर तिला पण सांगा ना वगैरे एंटरटेनमेंट आहे हे असतं की मला हे करायचं आहे त्यातून मला काहीतरी आनंद मिळेल. मला आनंद मिळतो पेलोड बनवून माझ्या लॅबमध्ये काम करून तिथे बसलेल्या बायकांना आनंद मिळतो त्यांच्या प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये आपलं काम गृहिणींना आनंद
जो रिस्पेक्ट मिळतो आहे आणि सगळीकडे ते बोलल्या जातं त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद जो आहे तो शब्दांमध्ये नाही सांगत. आणि ते बोथ व्हेरी प्राऊड की आमच्या मुलींनी हे केलं आहे आणि हे करण्यामध्ये जे काही ॲक्च्युली एफर्ट्स लावलेले आहेत ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते रिअली माझ्या अनेक सहकारी म्हणजे मला काय पाहिजे अहंकार माणसाला जेव्हा चंद्रयान 4 एक्सटेन्शन चंद्रयान 3 मध्ये आपण जे केलं आहे चंद्रावरती उतरण्याचं काम केलं आहे. 4 मध्ये आपण काम करतो आहे की आपण चंद्रावरती जाऊन तिथले जे सॉइल सॅम्पल्स आहेत ते कलेक्ट करून ते पृथ्वीवरती आणणार. मिनिट त्या लोकांनी एवढा एन्जॉय केला की म्हणजे लिटरली तिथे भारत माता की जय आणि वंदे मातरमचे नारे काढले होते आणि खूप जल्लोष होता. आम्ही ह्या बाजूला बसतो दुसऱ्या ऑडिटोरियममध्ये आम्ही तिथे प्रत्यक्ष अनुभवत होतो. पण जेव्हा तो लास्ट मोमेंट आला ज्या वेळेला टचडाऊन होणार होतं आणि ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट कोणी सांगायचा चान्स घेतली की जेव्हा ते 150 मीटरवरती होतं विक्रम लँडर जे आहे ते 150 मीटरवरती 150 मीटरवरनं त्याला त्या लँडिंग साईटचा फोटो घ्यायचा होता आणि ती लँडिंग साईटचा फोटो घेऊन त्याला त्या लँडिंग साईटवरती ज्या काही फीचर्स आहेत त्या फीचर्सला मॅच करायचं होतं आणि ते मॅच केल्यानंतर त्याला हे सांगायचं होतं की हे फीचर्स जे आहेत ते मॅच होत आहेत. कारण त्याच्यामध्ये एक रेफरन्स मॅप सेट केलेला होता. एक 3000 रेफरन्स फीचर्स त्याच्यामध्ये टाकलेले होते. तर त्या 3000 फीचर्ससोबत त्याला मॅचिंग करून हे सांगायचं होतं की सेफ लँडिंगसाठी साईट ओके आहे आणि इथे आपल्याला उतरायचं आहे. तो जो फोटो घेणारा जो कॅमेरा होता त्याचं नाव होतं लँडर हजार्ड डिटेक्शन अँड अवॉर्डन्स कॅमेरा LHDSA म्हणून. तो कॅमेरा जो आहे तो मी बनवलेला कॅमेरा होता. तर माझ्यासाठी तो क्षण जो होता तो खूप जास्त म्हणजे एक्साइटिंग होता आणि टेन्शन पण तेवढंच होतं. कारण 150 मीटरवरनं आता पुढची स्टेप येणार होती की ते टचडाऊन होणार होतं आणि जेव्हा आपण सर्वांनी जर विटनेस केलं असतं लँडिंग तर त्यावेळेला ना तो हॉवर होत होता. लँडर जो आहे असं दाखवत होते की तो पुढे गेला आणि नंतर मागे आला. तर त्यावेळेला ते आपले हृदयाचे ठोके जे आहेत ना असे कमी जास्त होत होते. पुढे गेला मागे आला आणि आता काय होणार पुढे म्हणून कॉन्फिडन्स पण होतं. पण माझी जी टीम आहे आम्ही एका लाईनमध्ये बसलेलो होतो सर्व. प्रत्येकजण एकमेकीचा हात पकडून होता असा आणि जसं ते 150 मीटरचं सिक्वेन्स पुढे गेला आणि टचडाऊन डिक्लेअर केलं त्यावेळेला एक सोबत सर्वच्या सर्व तिथे उभे झाले आणि सर्वांनी भारत माता की जय म्हटलं. हा तो आनंद होता. आणि त्यामध्ये खरं सांगायचं तर मला असं वाटतं की पेरेंट्स त्यांना कुठेतरी कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारण मुलांची सोशल मीडिया जे आहे ते बघतायत त्यावरती ते काय बघतायत ते तर एक ती ऑपॉर्च्युनिटी पण आहे. कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत तर त्यासाठी असे काही व्हिडिओ वगैरे तर बघतात. पुस्तकाचं वाचल्यानंतर लगेच नाही समजणार आपल्याला म्हणजे वाचतो पण व्हिडिओद्वारा ते दाखवलं जातं ते लगेच समजायला येतं तो कन्सेप्ट काय आहे. तर तो एक फायदा पण आहे सोशल मीडिया आपण बघितलं त्याचा. पण अदर वे जे मुलं कंटेंट बघत आहेत त्या कंटेंटचा एक मुलांवरती जे आहे तो इम्पॅक्ट आहे आणि त्याची डिस्ट्रॅक्शन जास्त वाढतात. तर स्पेशली काही ज्या स्कूल्स आहेत त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत की मुलांना शाळेमध्ये पण बरेच मुलं घेऊन जातात ते सर्व बॅलन्स केलेलं आहे. अशा प्रकारचे जे आहे ते त्यांच्यावरती गरजेचं आहे आणि स्पेशली याच्यामध्ये पेरेंट्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे. कारण आय थिंक आपण बसलेले जे सगळे लोक आहेत की आपल्या जनरेशनमध्ये आपल्याला कधी मोबाईल किंवा TV या गोष्टी फार जास्त नाही मिळाल्या. आपण जो अनुभवलेला आहे तो मुलांना आता जो आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटमध्ये आहे. तर आपण त्यांना कितपत कंट्रोल म्हणजे जबरदस्तीने कंट्रोल नाही करायचं त्यांना. पण त्यांना ते समजावून त्यांच्या प्रकारे समजावून त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे.
काय बघायचं आहे त्याच्यातून त्यांना त्या गोष्टीचा फायदा होतो. तर कदाचित ते केलं आणि ते करतीलही तसं. कारण मुलं जे आहेत कुणाचं जास्त ऐकतं त्यावरती डिपेंड करतं. घरामध्ये ऐकतात त्याच्या बाहेर ऐकतात. कारण बऱ्याच मुलांचं असतं ते टीचर लोकांचं खूप जास्त माझं कोणीच ऐकत नाही हो. बायकोच ऐकत असतील. तर गरजेचं ते आहे की मुलं जे आहेत कोणाचं ऐकतात त्यांच्या थ्रू आपण त्यांच्यापर्यंत तो मेसेज देणं गरजेचं आहे. सो दॅट इट इज मोर पॉईंट. आणि ते त्यांच्या फायद्याचं पण आहे. ते जे काही बघतात जर कंटेंट खरंच त्यांनी फायद्याचं जर बघितलं ना त्याचं त्यांना खूप आहे. तो अनुभव खरं सांगायचं तर खूप असा अनुभव आहे ना की त्याला नेहमी आठवणी कारण असा एक मोठा सभागृह आहे. राशन कार्ड मागायचं तर पासपोर्ट मिळाला. ठीक असं मी म्हणणार नाही पण एक आठवणीचा अनुभव असतो ना तसा एक अनुभव आहे तो बेसिकली. कारण जेव्हा चंद्रयान-3 सक्सेस झालं 23 ऑगस्टला तर त्यांनी ऑनलाईन तिथे बघितलं पण होतं त्यावेळेला ते ग्रीसला होतं. त्यानंतर जे आहे त्यांनी तिथल्या दुसऱ्या दिवशी मेसेज दिला हेडक्वार्टर्सला की ज्या वुमन सायंटिस्ट आहेत त्यांनी चंद्रयानमध्ये काम केलं त्यांना सर्वांना बोलवायचं आहे आणि त्यांच्यासोबत मी भेटणार आहे. आणि ते डायरेक्ट जे आले तिथनं बँगलोरला येणार. 26 ऑगस्टला हा कार्यक्रम फिक्स झाला. प्रत्येक सेंटरला काही आमचे बरेच सेंटर आहेत चंदीगडला काही 100 महिला ज्या आहेत वुमन सायंटिस्ट त्यांना तिथे बोलवण्यात आलं. तर असाच एक मोठा सभागृह आणि त्याच्यामध्ये संपूर्ण 100 महिला तिथे बसलेल्या आणि त्या 100 महिलांच्या त्या उपस्थितीमध्ये तिथे फक्त 2 जेंट्स एक तर इट वॉज अ रिअली प्राऊड मुवमेंट फॉर अस बिकॉज जे आमचे लीडर आहेत जे आमचे चेअरमन आहेत आणि काय तिथे येऊन ते आम्हाला त्यांनी इंटरॅक्ट केलं. तर त्यामुळे त्यांचं जे होतं स्पेशली त्यांनी ॲप्रिशिएट केलं जे वुमेनचे एफर्ट्स आहेत वुमन सायंटिस्ट सर्व महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करतात ते सर्वांसाठी सक्सेस आहे. कारण त्यांना दोन्हीही जे प्रॅक्टिस लढवायचे पण आणि त्यांचा कार्यक्रम त्या बेसिकली त्यांनी तेच ॲप्रिशिएट केलं की एवढी वुमन पॉवर इथे लागलेली आहे आणि त्या वुमन पॉवरनी ते अचीव केलं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी एक किस्सा पण सांगितला की आपल्या वेळेला होतो तर जेव्हा ते एक वुमन होती असं बोलतं इंडियामध्ये तुम्ही हा सायन्स स्ट्रीममध्ये पण असं मी विचारलं नाही स्टील ॲक्च्युली बाहेरच्या देशांमध्ये आजही म्हणजे आपण मंगळयान असो चंद्रयान असो सर्वमध्ये वुमन ज्या आहेत त्यांना रिप्रेझेंट केलेलं आहे त्यांनी केलेलं आहे सर्व केलं. पण आणखीही बाहेरच्या देशातल्या लोकांना हा प्रश्न पडतो की भारतामध्ये महिला ज्या आहेत त्या सायन्स आणखीही आपण कुठेतरी कमी आहे. पण हे मे बी होऊ शकते की ते तिथलं लॅक ऑफ नॉलेज आहे कारण दॅट इज ट्रू आपण ते प्रूव्ह केलेलं आहे सर्विसकडून. तर असे किस्से त्यांनी तिथे सांगितले की रिअली ॲप्रिशिएटेड आणि ते 2 पॉईंट्स होते आपले जे 90 जे आहे ते नाव फोटो वगैरे बघितले. मला पण फोटो काढायचे मॅडम नरेंद्र मोदी बरोबर आणि माझ्या बायकोला मला दाखवायचं की मी पण काही करणार ते करतेच मॅडम फोटो वगैरे. नक्कीच इतकं जॉईन करा. व्हायचं पाहिजे मॅडम विचारणं त्यांना विचारणं मी विसरू लागेल चालेल नाही 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 महिला शक्ती आहे तिथे. तुम्ही ही चळवळ स्टार्ट केली खूप पुढे आली त्याच्यामध्ये पत्रकारांचे जे मुद्दे आहेत ते खूप प्रभावीपणे मांडले गेले आणि त्याच्यामध्ये दोघांचेही कारण हा प्रश्न खरंच मांडण्यासारखा होता. ते लोक सोबत काम करतात पण ह्याचे काय प्रश्न आहेत विचार तुम्ही केला आणि ह्या विचारावरती काम करून
सोडणार नाही मॅडम. ही स्थापना केली आहे, तुम्ही इथपर्यंत प्रवाह उभारली, पुढे नक्की होऊ शकतो पुढे. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे, हे जरी पॉसिबल नसतं तर अदर बोलते, आज तुमची जी व्हॉइस ऑफ मीडिया जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही एवढं चांगल्या रीतीने काम करता आहे की स्वतः नरेंद्र मोदी काय यांच्या तर खरं सांगायचं तर माझं जे काम होतं ते महत्त्वाचं होतं, कारण तुम्ही लोकांनी जेवढे सोशल मीडियावरती जे व्हिडिओज बघितले, फोटोज बघितले, चंद्रावरती जातानाचे व्हिडिओ झाले होते, चंद्रावरती लँड करतानाचे व्हिडिओ झाले होते, काही फोटोज हे सर्व कॅमेरा होते, हे कॅमेरा बनवण्याचं काम होतं माझं. आणि मला टोटल जे कॅमेरा डिलिव्हर करायचे होते, तर चंद्रयान 3 विक्रम लँडरमध्ये टोटल 8 कॅमेरा असे माझे लागलेले होते. तर डिफिकल्टी ही होती की हे सगळे कॅमेरा डेव्हलप करायचे जेव्हा होते त्यावेळेला नेमका जो आहे कोरोना काळ स्टार्ट झाला होता. आणि चॅलेंज हे होतं की आम्ही जे काम करतो आमचं काम टीमवर्क आहे, म्हणजे इट्स नॉट लाईक की मी फक्त एकटी काम करते आहे असं नाही आहे. माझ्यासोबत माझी टीम पण असेल, दुसरी टीम पण असेल, जसं ऑप्टिक्सचं काम करतो, मेकॅनिकल टीम असेल, इलेक्ट्रॉनिक्स, अशा सगळ्या टीम्स असतात. तर टीमवर्क आहे. आणि आम्ही एक क्लीन रूम म्हटलं जातं, त्यावेळेस त्याला क्लीन रूम म्हणतात, कारण जे ऑप्टिक्सचं काम करतं त्याच्यामध्ये डस्ट नाही यायला पाहिजे कुठल्याही प्रकारची, म्हणून एक क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये काम असतं. तर त्याच्या असतात त्याला क्लीन रूम जे आहे स्पेशली बनवलं जातं. 1 लाखची क्लीन रूम पूर्ण क्लोज असते, ते डस्ट यावी नाही म्हणून अशा क्लीन रूममध्ये काम करायचं होतं. आणि चॅलेंज हे होतं की तुम्हाला टीमसोबत काम करायचं होतं. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असे झाले पहिले एक मेंबर पॉझिटिव्ह, नंतर दुसरा मेंबर पॉझिटिव्ह. तर सर्वांना माहिती होतं की आपण पॉझिटिव्ह होणारच आहे म्हणून, पण तरी ते काम थांबलं नाही. इट वॉज कंटिन्युअस प्रोसेस. सर्वजण काम करत होते आणि सर्वांचं कामाप्रती जे काही ॲक्च्युली हे होतं की म्हणजे मला हे करायचं आहे, कारण आमची डेडलाईन होती. तुम्ही 23 मध्ये लॉन्च बघितलं, आम्हाला 2021 ऑगस्टपर्यंत सर्व कॅमेरा पाठवायचे. ठीक आहे. तर माझं मेन काम चाललं पूर्ण 20 आणि 21 जे कोरोनाची फर्स्ट अँड सेकंड वेव्ह होती त्यामध्ये. पण स्टील कुठल्याही प्रकारे टीमचा जो टीमवर्क करण्याचा जो स्पिरिट होता तो कुठल्या प्रकारे खूप लोक एकामागे पॉझिटिव्ह झाले. लास्टमध्ये माझा पण नंबर लागला त्याच्यामध्ये, पण स्टील इट वॉज गोईंग ऑन आणि वी हॅव डिलिव्हर्ड इन टाइम. तर हे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि ह्या आधी जे ऑप्टिक्स डेव्हलप करण्याचं काम होतं तर त्याच्यामध्ये असं होतं की ते लेन्स बनवताना खूप डिफिकल्टी येत होत्या, बोर्डचा परफॉर्मन्स येत नव्हता. असं रात्रभर जागून करायचं, यायचं, बघायचं, पण ते समहाऊ वी हॅव डन. आणि ज्या दिवशी मला त्या लेन्सचा परफॉर्मन्स मिळाला त्या दिवशी ॲक्च्युली वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी, कारण त्याचा जो एक्सपेक्टेड परफॉर्मन्स होता तो मला मिळाला. आणि अशा प्रकारे सर्व कॅमेरा आम्ही डेव्हलप केले. आणि नंतर मेनली होतं की सगळ्यांची एक सेटबॅक पण होता, कारण सगळ्यांनी दुसरं फेल्युअरचे जे कारणं होते ते इव्हॅल्युएट झालेले होते आणि त्या सर्व गोष्टी टीममध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या होत्या. जी टेस्टिंग आपल्याला रिग्रेस वेमध्ये करायची होती. त्याच्यामध्ये खूप साऱ्या टेस्टिंग म्हणजे जर बँगलोरला गेलं तर तिथे साईट आहे, तर असं आर्टिफिशियल लँडिंग साईट तयार केलेली होती. सक्सेस असतो ना पूर्ण तयार केलेला होता ती साईट. हेलिकॉप्टरमध्ये जे आहे ते सर्व कॅमेरा आणि ते सर्व सिस्टम्स जे आहेत ते ठेवल्या जायच्या आणि ते हेलिकॉप्टरमधनं जाताना त्या साईडचे सर्व इंजिन केले जायचे. सर्व चेन असतात, सिक्वेन्स कसा तो 17 मिनिट सिक्वेन्स करणार आहे ते कसं डेमॉन्स्ट्रेट करायचं, हे सर्व रिगरस टेस्टिंग आहे. तर ह्या सर्व टेस्टिंग सगळ्यांमध्ये हा दॅट वॉज अ ह्यूज एफर्टवाला जो पार्ट.